सई, तू इतकी शहाणी समजतेस ना स्वतःला. अगं पण तुला बेसिक हेही कळलं नाही की आतापर्यंत मॅम आणि मी सोबत होतो, एकत्र होतो. आणि आमच्या दोघींचा गोल एकच आहे, तुला फिनिश करणं. तुझा हा जो काही सगळा माज आहे ना सई, तो सगळा माज उतरवायचा आहे मला. हे डिझायनर साड्या, ज्वेलरी, हे घर आणि हे जे काही ऐशो आरामात जगतेस ना, तो हक्क सई माझा होता, माझा, ज्यावर तू डल्ला मारलास. आता तो हक्क मी परत मिळवणारच. तुझ्या नाकावर टिचून मी जहागीरदारांची सून होणारच. अजिबात नाही. आणि हे मी कधीच होऊ देणार नाही. वाटेल तेवढे प्रयत्न करून बघा. माझं घर एक मंदिर आहे आणि त्या घरात तुझ्यासारख्या वाईट मुलीला कधीच प्रवेश मिळणार नाही. काय करायचंय ते कर, पण मी तुला या घरची सून कधीच होऊ देणार नाही. पण त्याआधी तू या घरात टिकणार आहेस का? काय? यू नो व्हॉट, ऍक्च्युली इट्स गुड. तू आत्ता आम्हा दोघींना बोलताना पाहिलंस. इतके दिवस लपून छपून जे प्लॅनिंग सुरू होतं, जे आम्ही लपून छपून करत होतो ना, ते आता उघड उघड होणार. इट्स गुड. नाव इट्स सो क्लिअर. आता ऐकतेच आहेस तर उघडपणे तुझ्या तोंडावर सांगते, यापुढे येणारा काळ हा तुझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ असणार आहे. देवांशला मॅनिप्युलेट करून जसं मला घराबाहेर काढलं होतंस ना, तसंच देवांश तुझा हात धरून तुला घराबाहेर हाकलेल. अशक्य. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि तुम्ही आमच्यामध्ये कधीच फूट पाडू शकणार नाही. चॅलेंज देतेस तू मला? वाव, आय जस्ट लव्ह चॅलेंजेस. चॅलेंज एक्सेप्टेड. कोण हरतंय कोण जिंकतंय हे आता येणारा काळच ठरवेल. प्रश्न जिंकण्याचा आणि हरण्याचा नाहीये मॅडम, माझ्या आणि देवांशच्या नात्याचा आहे. तुम्ही वाटेल तेवढा त्रास द्या मला, मी सहन करेन, पण माझ्या आणि देवांशच्या नात्यावर मी एकही ओरखडा येऊ देणार नाहीये. आणि हा भैरवी जहागीरदारला सई देवांश जहागीरदारचा शब्द आहे. सई, काय झालं? गेली का गती? काढलं ना तिला बाहेर, कांगावं करत होती. आणि भैरवी ताई कुठे आहेत? काय झालं? तुझा चेहरा असा का दिसतोय? आई, तर भैरवी मॅडम आणि अंजली. मी इकडे आहे वहिनी. ताई, गेली का ती अंजली? हो, तू काही काळजी करू नकोस. मी तिला गेटच्या बाहेर काढलंय आणि यापुढे ती या घरात परत कधीच येणार नाही. तुम्ही होतात म्हणून धीर मिळाला आम्हाला. मी देवी आईचे आभार मानते आधी.
Your time starts now. देवांश, ऑफिसला निघालात? मन किती दुखावलं असलं तरी काम थांबवता येत नाही ना साई. ऑफिसला तर जावंच लागेल. मला ना बोलायचं आहे तुमच्याशी. सॉरी, आता निघायचंय मला ऑफिसला. देवांश, पण मला महत्वाचं बोलायचं आहे. ऑफिस मधलं काम पण महत्वाचंच आहे ना साई. या ओमीने जोगे गोंधळ घालून ठेवलाय, त्यानंतर आपल्या ऑफिसचं किती नुकसान झालंय ते पण जरा फिगर आउट करायला हवं ना. ऑफिसचं काम आहेच आहे महत्वाचं, पण माझं बोलणं पण हा आई बोल ना. सॉरी टू डिस्टर्ब यू. अय्यग असं का बोलतोयस तू? तू ये ना प्लीज आत ये. एक गुड न्यूज सांगायची होती, त्यामुळे लगेच तुझ्या रूम मध्ये आले. गुड न्यूज? गुड न्यूज असं काही असतं यावरूनच विश्वास उठलाय माझा आता. कम ऑन देवांश, दिस इज लाईफ. जसे चांगले दिवस येतात तसे वाईट दिवस सुद्धा येतात. असं हताश होऊन नाही चालत. मी नक्कीच प्रयत्न करेन. तू बोल ना, काय काय न्यूज आहे? हां, मिस्टर पाटील त्यांचा फोन आला होता. बापरे, चिडले असतील ना कुठे? हो, म्हणजे झाल्या प्रकारामुळे ते खूप ऑफेंडेड फील करत होते, पण समहाव मी त्यांना मीटिंग करण्यासाठी रेडी केले आणि ते आता आपल्या ऑफिसमध्ये येऊन आपल्याबरोबर मीटिंग करायला रेडी झाले आहेत. वाव या वाव. मीटिंग आजच आहे, त्यामुळे आपण ऑफिसमध्ये जाऊन जरा पुन्हा एकदा तयारी करूया. या सगळ्या प्रकारानंतरही जर का ते कन्व्हिन्स झाले तर हा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नक्की मिळेल. देन नथिंग लाईक इट. दॅट्स ग्रेट, ग्रेट न्यूज. कमाल आहे साई, खरंच छान न्यूज दिलीस. जरा बरं वाटतंय आता. मी रेडी, आपण लगेच निघूयात. हो, मला बोलायचं आहे साई, तुमच्याशी. आता माझ्यासाठी या मीटिंग व्यतिरिक्त काही जास्त महत्त्वाचं नाही आहे. ओके, प्लीज मला शांतपणे मीटिंगवर फोकस करू द्या. मीटिंग संपली, रात्री घरी आलो की बोलूयात आपण बाहेर. कसं समजवू मी तुम्हाला भैरवी मॅडमच्या मनात काय चालू आहे ते? त्या जर त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाल्या ना तर अख्खं घर होरपळून निघेल आणि या सगळ्यात ओमीचा बळी जाईल. आई, हा आई, बोल ना. साई, रडत होतीस का ग? छे नाही ग. तू बरी आहेस ना? साई, मी बरी आहे ग. मला तुझी आठवण आली ना म्हणून फोन केला. म्हटलं बघावं फोन करून. अच्छा. साई, काय झालंय? तू बरी आहेस ना बाळा? घरी सगळं ठीक आहे ना बाळा? काहीच ठीक नाही आई. कसं सांगू तुला, सगळं बिघडत चाललंय ग. पण तुला सांगितलं तर तू काळजी करत बसशील. आधीच अंजलीमुळे तुला आणि मामाला त्रास होतोच आहे. अजून माझं दुखणं नको. साई, साई, ऐकतेस ना? हो आई, ऐकते मी एकदम व्यवस्थित आहे. मला सांग, घरी सगळं ठीक आहे ना? खोटं बोलतेस तू. तू काही मला सांगितलंस तर मला काळजी वाटेल म्हणून सांगत नाहीये ना नक्की काय झालं ते. साई, तुझी आई आहे बाळा, सगळं कळतं मला. मी सतत तुझ्या सोबत असणार आहे. आणि जावई बापू सुद्धा आहेतच की. सोन्यासारखी जोडी आहे तुमची. तुम्ही दोघे एकत्र असाल ना तर आयुष्यातल्या कुठल्याही संकटावर मात करू शकता. पण हे सगळं करताना एकमेकांना जपा, एकमेकांची काळजी घ्या आणि काहीही झालं तरी तुमच्या दोघात अंतर पडू देऊ नका. आणि वेळोवेळी एकमेकांसमोर मन मोकळे करत चला. मग आयुष्यात कुठलंही संकट आलं तर त्यातून मार्ग नक्की निघेल. कळतंय ना बाळा मी काय म्हणते ते? हो,
बरं ठीक आहे, तुला आत्ता माझ्याशी बोलायचं नाहीये ना, पण तुला जेव्हा वाटेल तेव्हा नक्की फोन कर. हो आई. चल ठेव फोन. हां, बाय. थँक्यू आई. तुझ्याशी थोडंसं बोलून पण किती बरं वाटतंय मला. बरोबर आहे तुझं, आम्ही एकमेकांकडे वेळेवर मन मोकळं केलंच पाहिजे. भले आत्ता देवांशकडे माझ्यासाठी वेळ नसेल, पण कसंही करून मला त्यांच्याशी बोलावंच लागेल, कारण त्यांना खरं काय आहे हे कळलंच पाहिजे. यावेळी मी आमच्यात कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ देणार नाही. उचल 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 उचल. अंजली, थँक गॉड ओमे, थँक गॉड तू फोन उचललास. तुझा फेस बघून आत्ता जीवात जीव आला रे माझ्या. का? एक मिनिट, काय झालंय? काय झालं काय? मी कधीपासून तुला फोन ट्राय करत होते. एक मिनिट अंजली, तू आधी शांत हो. तू ठीक आहेस ना? तू रडतीयस का? कारण कशी ठीक असेल, मी किती कॉल्स केले तुला, तू एकही कॉल नाही उचलला. मी सकाळपासून खूप ट्राय करत होते. हो कर, तुझ्या घरचे इतके हार्टलेस असतील ना, असं अजिबात वाटलं नव्हतं मला. म्हणजे मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली की मला प्लीज एकदा भेटू द्या त्याला, एकदा ऍटलिस्ट ओंकारचा फेस बघू द्या, पण कोणीच दया नाही केली रे माझ्यावर. तू आमच्या घरी आली होतीस? म्हणजे तुला सांगितलं नाही कोणी? कसे लोक आहेत रे. ओंकार, मी तुमच्या घरी आले होते कारण तुझा फोन लागत नव्हता, मला रिचच होत नव्हतास तू. मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज मला भेटू दे, एकदा तरी ऍटलिस्ट बघू दे ओंकारला, पण कोणालाच दया नाही आली रे माझ्यावर. आणि तुला माहितीये का, भैरवी मॅमच्या समोर सईने मला घरातून बाहेर काढलं हात धरून. काय? हो, आणि एवढंच नाही, मला बाहेर जाऊन तिने धमकी दिली की परत जर मी तुमच्या घराच्या आसपास जरी दिसले ना तरी ती मला सोडणार नाही. ओंकार, मला भीती वाटते रे. तू जर आता फोन नसता उचललास ना तर मी मरूनच गेले असते रे. नाही अंजली, प्लीज असं काय बोलू नकोस ग. अगं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अगं मी ना मेल्यासारखा झोपलो होतो म्हणून मला काहीच कळत नव्हतं. मी परत असं कधीच वागणार नाही, आय प्रॉमिस. आणि मी तुला सोडून ना कधीच जाणार नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अंजली, खरंच सॉरी. ओंकार, तू हे सगळं म्हणतोस करेक्ट आहे, बट तुझ्या घरचे आणि सईने तर धमकी दिली रे मला. नाव नको की सोयनीचं, डोक्यात जायला लागली ती माझ्या. आणि घरच्याचा सगळ्यांचाच वैताग आलाय मला. आणि त्यांचं सोड तू, त्यांच्या म्हणण्याला इतकं इम्पॉर्टन्स देऊ नकोस. खरं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव अंजली, माझं तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम आहे. घरातल्यांनी कितीही विरोध केला ना तरी मी तुला भेटणं बंद करणार नाहीये. मी पण ओंकार, सईने माझे किती इन्सल्ट करू दे, भले मला मारू दे, पण मी सगळं सहन करेन, पण मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकणार ओंकार. बघ, हेच कळत नाहीये माझ्या घरच्यांना. तू खूप चांगली आहेस आणि तुझ्यात खूप बदल झाले ना, हे कळत नाहीये. वहिनी बोलली आहे ना म्हणून सगळी तुला विलन समजतात अंजली. ओंकार, पण तुझा ट्रस्ट आहे ना माझ्यावर? ऑफकोर्स आहे. इनफॅक्ट आता सध्या मला फक्त तुझ्यावरती विश्वास आहे अंजली. ओंकार, पास, मला आणखी काही नको. आय लव्ह यू अंजली. आय रिअली आय लव्ह यू सो मच. अंजली, हा, ऍक्च्युली मॉमचा आवाज आलाय, मॉम बोलवते मला, तर मी फोन करते हा तुला. ओंकार, आणि टेक केअर. हा, हो, तू पण काळजी घे. अंजली. हा मॉम, आले. हा, ओके, ठीक आहे, बाय, लव्ह यू. बाय. वाव, एसी. मी म्हणजे आता प्रोमॅक्स झालोय ना. एफर्टच घ्यावे लागत नाही ऍक्टिंग करायला. नो एफर्टलेसली ऍक्टिंग. हो, पण थँक गॉड
ते भैरवी मॅमचं नाव घेता घेता सईचं नाव घेतलं, ते सुचलं नसतं ना तर वाट लागली असते. ते पण बेस्ट आहे. आता सई दोन्ही बाजूने ट्रॅप होणार. देवांश कुठे गेले ते? मीटिंगला गेले असणार आहे. देवांश पण ना, पण आज तुमच्या आवडीचं जेवण आणलंय मी. जेवता जेवता आपल्याला बोलता येईल शांतपणे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. तुम्ही इथे? हो, आज मी आणि सर इथेच लंच करणार आहोत. ऐका ना, 2 प्लेट्स घेऊन येता का प्लीज? अहो पण सर ऑफिसमध्ये नाहीच आहे. ऑफिसमध्ये नाही आहेत, मग कुठे गेले? ते भैरवी मॅडम बरोबर बाहेर गेलेत. बाहेर? हो. भैरवी मॅडम सोबत? अच्छा, ते मीटिंगला गेले असतील, पण जेवायला येतीलच ना? ते मला काय माहित नाही बघा मॅडम. तुम्ही एक काम करा ना, त्यांनाच फोन करून विचारा ना. हो चालेल, पण तुम्ही त्या प्लेट्स घेऊन या 2. हां. हो आणतो. देवांशरे काय करतोय? ड्राईव्ह करताना फोन नाही बोलायचं. अगं सईंचा फोन आहे. मला दे, मी बोलते. दे. ओके. हॅलो देवांश. देवांश कुठे तुम्ही? मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आली आहे इथे ऑफिसमध्ये. सई, मी भैरवी बोलते ग. मॅडम तुम्ही, देवांश कुठे आहेत? अगं पण तू असं न सांगता ऑफिसला का आलीस? ऑफिसला येण्या अगोदर एक कॉल करायचास ना. मॅडम मला देवांशी बोलायचंय, प्लीज फोन द्या ना त्यांच्याकडे. ते आमचं लंचचं बुकिंग झालंय ना, आम्ही लंचला चाललोय. मॅडम मला ना बोलायचंय त्यांच्याशी, प्लीज फोन द्या. अगं नाही ग, एक काम कर ना, तू ना तो टिफिन घेऊन घरी जा परत, कारण आम्हाला यायला खूप उशीर होईल. मीटिंग मोठी आहे, लांबेल जरा. मॅडम ऐका ना प्लीज. हॅलो. हो, तू कॉल बॅक करेल तुला. हॅलो मॅडम ऐका माझा आधी. हॅलो. बाय. काय टिफिन आणला होता त्यांनी? हो ना, पण गेली येते आता घरी. जरा आधी कळलं असतं तर. बोलायचं होतं देवांश तुमच्याशी. असे कसे निघून गेलात तुम्ही? पाटलांबरोबर मीटिंग छान झाली आज. इतक्या लवकर सगळं सॉल्व्ह होईल असं वाटलं नव्हतं. जेवलात तुम्ही दुपारी? काय वाटतं तुम्हाला? आणि आई 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 जेवली? आई जेवल्या. वेळेवर औषधं पण दिली त्यांना. ऑब्व्हियसली तुम्ही असताना आईच्या औषधांचं टेन्शन मी घ्यायलाच नको ना, राईट? सई, तुम्ही रागवलात का माझ्यावर? तुम्ही काही बोलणार नाही तर मला कसं समजेल ना? काहीतरी बोला ना प्लीज. सकाळपासून बोलायचा प्रयत्न करतेय मी, पण तुम्ही बोललात का? नाही ना, वाटलं होतं जेवणाच्या निमित्ताने शांतपणे बोलता येईल तुमच्याशी, म्हणून ऑफिसमध्ये तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले. आय एम रिअली व्हेरी सॉरी सई, पण मला कसं कळणार ना की तुम्ही टिफिन घेऊन येणार होतात म्हणून? बरोबर आहे तुमचं. तुम्हाला नाही माझं मन ओळखता येत ना. काही काय बोलताय तुम्ही?
सगळं ते खूप टेन्शन सुरू होतं, मूड जर ऑफ होता, तर मग आई म्हणाली की चल आपण फॉर अ चेंज जरा कुठेतरी बाहेर जाऊ रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला, जरा मूड बरा होईल तुझा, म्हणून गेलो मी. माझ्या मूडचं काय? आपल्या दोघांचाही मूड चांगला व्हावा यासाठी ऑफिसला आले होते ना मी. पण तुम्ही फक्त तुमच्याच मूडचा विचार केला. नाही सई आय एम सॉरी ना. आता एवढ्यावरनं रागून बसणार आहेत का तुम्ही माझ्यावर? तेवढ्यावरून मी फक्त एवढ्याच कारणावरून रुसली असं वाटतंय तुम्हाला? दिवांश, कालपासून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय मी. तुम्ही साधं माझ्याकडे बघत पण नाही आहात. काय समजू मी? मला काय त्रास होत असेल याचा विचार पण नाही येत का तुमच्या मनात? सॉरी सई, एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहिती आहे माझ्या वागण्याने खूप दुखावलंय मी तुम्हाला, पण आय प्रॉमिस यू मी एका सेकंदात ना आता तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार. पण आता डोळे बंद करा प्लीज. एवढं आहे कामाचं फक्त. प्लीज 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 डोळे बंद करा प्लीज. माझ्यासाठी? नाही, आईसाठी आणलाय. काय मीच ती तुमच्यासाठी माझ्या या सुंदर बायकोसाठी आणलंय. तुम्हाला काय वाटतं? आपण असं न बोलल्यामुळे, आपल्यामध्ये असलेल्या टेन्शनमुळे मला त्रास नसेल होत? तुम्हाला माहिती, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल बघितल्याशिवाय माझा दिवस अजिबात चांगला जात नाही. तरी सुद्धा तुम्ही असं मला माहिती आज किती त्रास होत होता मला दिवसभर, किती आठवण येत होती मला तुमची. अजिबात छान वाटत नव्हतं. आणि काल मी जे काही वागलोय ते सतत आठवत होतं. मी नसं कसं बघू शकतो मी, पण त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण मी खरंच मुद्दाम केलं. आता सांगा, काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही रागावणार नाही ना माझ्यावर? हा ना ताई. मी सकाळपासून त्याच्या खोलीतून बाहेरच आला नाहीये. प्लीज एकदा प्रेमाने बोला ना त्याची. मी चांगलं आहे ना रूम मध्ये, तर काय प्रॉब्लेम आहे? चांगलं आहे, बाहेर पडणार नाही, अंजलीला भेटणार नाही, सिम्पल. तुम्हाला प्लीज सई प्लीज नको ना आता हा विषय, प्लीज. देवांश, हा विषय टाळण्यासारखा आहे का? मी भाऊ आहे तुमचा, लहान आहे तो. एक्झॅक्टली हेच सांगायचा प्रयत्न करतोय मी. माझा लहान भाऊ आहे तो, माझ्या पद्धतीने हँडल करू द्या मला त्याला. सिम्पल. तुमचा माझा कोणीच नाहीये का? मी असं म्हणालो का? मी फक्त एवढं म्हणालो की माझ्या पद्धतीने हँडल करू दे मला त्याला, बस. तेच तर, तुमची पद्धत चुकते म्हणूनच तर मी सांगते तुम्हाला. माझी पद्धत चुकते? ओके, म्हणजे आता माझ्या भावाशी मी कसं बोलायचं, कसं वागायचं, त्याला कसं हँडल करायचं हे तुम्ही मला सांगणार?